नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला 10 प्रश्न आजही आपण व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत. त्यासाठी कुठेही जाऊ नका. व्यवस्थित हा जो लेक्चरचा भाग आहे तुम्हाला पाहायचा आहे आणि तुमच्या परीक्षेमध्ये चालू घडामोडीची जी काय भीती आहे तुम्हाला दूर करायची आहे आणि जास्तीत जास्त परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर पहिलाच प्रश्न घेऊन आलो आहे. प्रश्न दिनविशेषावर असणार आहे. काय म्हटलंय बघा, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन हा जो आहे तो 2026 मधील कोणत्या तारखेला साजरा केला जातोय हे अगोदर मला सांगा. तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 11 मे आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. आणि का साजरा केला जातोय? भारतीय वैज्ञानिकांच्या योगदानाचा गौरव व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा जो काय उत्सव आहे हा आपल्याला साजरा करता यावा असं या पाठीमागचं म्हणजे आपला उद्देश राहिलेला आहे. आणि या दिवसाची मुख्य संकल्पना काय आहे, म्हणजे थीम काय आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं आपण म्हणूयात, ज्याला मराठीत आपण सर्वसमावेशक विकासासाठी जबाबदार नाविन्य अशा प्रकारची जी काय थीम आहे ही थीम 2026 मध्ये इथे आपण स्वीकारली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली अग्नी नावाचं एक क्षेपणास्त्र होतं, त्याचं यशस्वी प्रक्षेपण विकसित करण्यात आलेलं होतं. आणि त्या दिवसाचं जे काय महत्त्व आहे हे महत्त्व विचारात आपण घेतलं. आणि 11 मे हा जो दिवस आहे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून विशेषतः आपण साजरा करत आहोत. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, कोणत्या देशाने 10 मे हा जो दिवस आहे हा दिवस मार्क ए हक म्हणून साजरा केलेला आहे किंवा तशा प्रकारच्या दिवसाची त्यांनी घोषणा केलेली आहे? तर याचं करेक्ट, या बाबावरून तर तुम्हाला निश्चितच कळत असेल हे महाशय पाकिस्तानचे कोण आहेत. मला एकदा कमेंट करून सांगा यांचं नाव काय आहे तर. ओके, चला पुढे जाऊयात आपण. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या विशेष दलाची स्थापना ही तमिळनाडू या राज्यामध्ये केलेली आहे? त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पडई विरांग नागल अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, महिलांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे. महिलांचं आर्थिक त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक जे काय नुकसान आहे किंवा छळ आहे, त्रास आहे, याच्यापासून कुठेतरी सुरक्षा मिळावी म्हणून अशा प्रकारची जी काही योजना आहे ही योजना या मुख्यमंत्र्यांनी निश्चित केलेली. आणि असे मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला लाभो आणि त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राला लाभले पाहिजे. महाराष्ट्राला हुशार मुख्यमंत्र्यांची खूप गरज आहे, कारण यशस्वी नेतृत्व जर महाराष्ट्राला लाभलं तर या राज्यामध्ये जातीयता, धर्मवाद आणि त्याचबरोबर विकासाची जी काय गंगा आहे ती अतिशय वेगाने वाहील. आणि धर्मवाद जे काय भेद आहेत विशेषतः सामाजिक, तर हे कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसतील. आपण थोडंसं पुढे जाऊयात. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने विकसित केलेल्या AI चॅटबॉटचे नाव काय आहे? अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा रे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, सुसहायक असं त्याचं उत्तर आहे. म्हणून हे ऑप्शन आपलं अतिशय योग्य असणार आहे. बघा, सुप्रीम कोर्ट लॉन्चेस 1 केस 1 डेटा. ओके, इनिशिएटिव्ह म्हणजे उपक्रम. ओके, इंट्रोड्यूस AI चॅटबॉट सुसहायक अशा पद्धतीने असं म्हटलं आहे. ओके, 1 केस 1 डेटा म्हणजे एका केससाठी विशिष्ट असा जो काय डेटा आहे हा डेटा इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, 8 मे 2026 रोजी भारताने कोणत्या बेटावरून प्रगत अग्नी क्षेपणास्त्राची जी काय चाचणी आहे ती चाचणी घेतलेली आहे? आणि त्या बेटाचं नाव आहे मित्रांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट, जे ओडिसामधलं आहे. आता मला कमेंट करून सांगा, APJ
या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे, त्यांचं पूर्ण नाव. ओके, म्हणून हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर अग्नी 5 नावाचं हे काय आहे, आता क्षेपणास्त्र आहे, ही पण लक्षात राहू द्या. अग्नी 5 नावाचं आहे. ओके, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण पुढे जाऊयात. बघा, पहिला भाऊसाहेब चंद्रायन स्मृती पुरस्कार जो आहे तो कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे, आणि महाशयांचा फोटो दिसायला आहे, ज्यांचं नाव नितीन गडकरी असं आहे, आणि यांना हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार दिलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. असं पुरस्कार देताना त्यांचं म्हणणं होतं की या माणसाने देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. असो, पुढे जाऊयात. 2026च्या आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 44 वर्षानंतर गुजरातमध्ये आयोजन केलं जात आहे. गुजरातमध्ये नेमकं कोणतं शहर, तर गुजरातमध्ये गांधीनगर नावाचं शहर आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, चला पुढे जाऊयात. आपण नंतरचा प्रश्न समजून घेऊयात. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सामील होणारा 26वा देश कोणता ठरला, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं करेक्ट उत्तर आहे 100% हा प्रश्न विचारला जाईल सौदी अरेबिया असं उत्तर आहे. सौदी अरेबिया यामध्ये सामील होणारा कितवा देश ठरलेला आहे, 26वा देश ठरलेला आहे. कारण हे जे मांजराच्या प्रजाती ज्या आहेत या जिवंत राहाव्यात, संवर्धन त्यांचं व्हावं, त्या नष्ट होऊ नयेत, म्हणून प्रामुख्याने संरक्षण दिलं जात आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार 2024 मध्ये कुष्ठरोगाचे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून यशस्वीरित्या निर्मूलन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे, तर पहिला देश मित्रांनो जॉर्डन हा जो देश आहे हा देश पहिला ठरलेला आहे, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. ओके, आणि चला मला कमेंट करून सांगा WHO मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे, म्हणून त्याची स्थापना कधी झाली ते पण मला क्लिअर करून सांगा. भारतीय वायुदल ज्याला आपण इंडियन एअर फोर्स असं म्हणतो, ठीक आहे, IAF, आणि त्यानंतर रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स ज्याला आपण RAAF असं आपण म्हणतो, यांच्यामध्ये कितवी एअर स्टाफ टॉक्स नावाची जी काय बैठक आहे ही कुठे झाली हे सांगा. तर असं जर विचारलं तर ते ऑस्ट्रेलियातील एक शहर आहे, तर कॅनबेरा नावाचं शहर आहे, तिथे झाली. आणि ही कितवी होती, तर ही 12वी तिची आवृत्ती होती, हे देखील लक्षात राहू द्या. याचा उद्देश असा होता की इंडो जे काय हे आहे ओशन जो आहे त्यामध्ये संरक्षण मिळावं, आपली सामरिक शक्ती ही टिकून राहावी, अशा स्वरूपाचा जो काय उद्देश आहे हा उद्देश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. इथे आपण थांबूयात. धन्यवाद.